मी 10 घातलेले आहेत सफेदवाले तांदूळ कलर केलेले आहेत ऑरेंज कलरचे. अशा प्रकारे हा हार तयार झाला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की यंदा गणपती बाप्पांसाठी आपण अक्षता हार कसा करायचा. अक्षता कंठी हार एकदम सोप्या पद्धतीने जे काही घरात अवेलेबल असतं सामान आपल्या त्याच सामानांपासून छान असा हार करायचा आहे. नेहमी आपण आपल्या गणपती बाप्पांना फुलांचा हार घालतो किंवा जे आता आर्टिफिशियल फुलांचे हार मिळतात ते घालतो, मोत्यांचे वगैरे भरपूर प्रकारचे हार घालतो. अक्षतांचा हार जो आपण आपल्या हाताने विणलेला आहे छान असा आपल्या गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी मी आज तुम्हाला अक्षतांचा हार कसा बनवायचा ते शिकवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. तुम्ही कुठल्याही साईजचा बनवू शकता. जसं की आपण आता गणपतीची मोठी मूर्ती असते तर मोठ्या मूर्तीसाठी, छोट्या मूर्ती म्हणजे गणोबासाठी, आणि आपले देवाऱ्यातले जे देव असतात त्यांची साईज स्मॉल असते तर स्मॉल साईजसाठी. तर ह्या सगळ्यांसाठी अक्षता हार कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो इथे मी तांदूळ घेतलेलं आहे आपलं बिर्याणीचं, जे लांब असतात तांदूळ थोडेसे, म्हणजे जे जे तांदळाचे शीत असतात ते थोडेसे लांब असतात जेणेकरून आपला हार व्यवस्थित दिसावा. त्यासाठी मी बिर्याणीचं तांदूळ घेतलेलं आहे. असे 2 भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये, कारण एक मी प्लेन ठेवणार आहे व्हाईट आणि एकामध्ये मी फूड कलर टाकणार आहे आपला जो जेवणाचा असतो तो, आणि त्याला ऑरेंज करायचा आहे. जसं आपण अक्षदा बनवत असतो लग्नाच्या वेळेस त्या प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तो इथे मी ह्या अक्षदा बनवून घेतलेल्या आहेत ऑरेंज कलरच्या आणि ह्या व्हाईट कलरच्या. सो ह्या दोन्ही मिक्स करून आपण हार बनवायचा आहे. सो इथे मी हा कलर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. आता हे थोडंसं वाळवून घ्यायचं आपल्याला, थोडंसं ओलं आहे हे, थोडंसं वाळवून घ्यायचं आहे. हे तांदूळ ऑलरेडी वाळलेले आहेत पण याच्यामध्ये कलर आणि थोडं पाणी मिक्स केल्यामुळे थोडं ओलं झालं, त्यामुळे हे वाळवून घ्यायचं आहे पूर्णपणे. आणि त्यानंतर आपल्याला हार ओवून घ्यायचा आहे. सो अक्षता हार करण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहे सफेद म्हणजे प्लेन तांदूळ, आणि इथे मी घेतलेले आहेत हे कलरवाले तांदूळ ज्याच्यामध्ये मी फूड कलर मिक्स केलेला आहे आणि थोडंसं 1 थेंब पाणी टाकलेलं आहे आणि त्याचा असा नारंगी कलर बनवून घेतलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे दोरा. तुम्ही इथे तो लाल दोरा जो कॉटनचा असतो तो पण यूज करू शकता, पण इथे मी घरातल्या वस्तूंपासून हार कसा बनवायचा सांगणार आहे, त्यामुळे हा जो दोरा आहे तो आपल्या सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतोच. सो ह्या दोऱ्यापासून मी दाखवणार आहे तुम्हाला अक्षतांचा हार करून. सो इथे मी हा दोरा यूज केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉटनचे दोरे असतात जे 5 रुपयाला मिळतात, एक गुंडी असते ती दोऱ्याची, ऑल कलर्स मध्ये असतात, ज्याचा लाल कलर, व्हाईट कलर, ऑरेंज कलर असे तुम्ही यूज करू शकता. आणि इथं मी मोती घेतलेले आहेत हे, जे मी स्टार्टिंगला आणि एंडला टाकणार आहे आपला हार बनवताना. सो इथे मी हे प्लेट घेतलेली आहे ज्याला मी इथून दोरा बांधून घेणार. तुमच्याकडे जर एखादी फळी किंवा एखादा पाट असेल ज्याला एका बाजूला मुळा किंवा खिळा ठोकलेला असेल आणि तिथून मग तुम्ही दोरा बांधून इकडे एका बाजूने चिकटपट्टी लावून तुम्ही ते गजऱ्यासारखं वळू शकता, पण ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी इथं ताट घेतलेलं आहे. सिम्पल किचनमधलं कुठलंही ताट तुम्ही घेऊ शकता. सो सगळ्यात आधी आपल्याला हा दोरा या प्लेटला पूर्ण एक राऊंड मारून घ्यायचं आहे सेंटरमध्ये, आणि टाईटमध्ये इथे आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे, आपली जी नॉर्मल गाठ असते ती. सो इथे ही गाठ बांधून झालेली आहे आणि आता आपल्याला अजून एक राऊंड मारून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा गाठ मारायची आहे त्याच ठिकाणी जी आपली नॉर्मल गाठ असते ती. सो हे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अक्षता टाकून आपल्याला ते वळवून घ्यायचं आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला माप माहिती पाहिजे किंवा किती लांबीचा जो आपण हार करणार आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. सो मूर्तीवरती तुम्ही डायरेक्टली माप घेऊ शकता. थांबा मी तुम्हाला दाखवते की मूर्तीवरती माप कसं घ्यायचं. सो मी तुम्हाला सांगते की मूर्तीवरती आपण माप कसं घ्यायचं. तर आता माझ्याकडं काय तयार मूर्ती नाही आहे, पण ही कच्ची मूर्ती आहे ज्याच्यावर मी धोतर बनवत असते. सो मी माप कसं घेणार हे मी तुम्हाला दाखवते. सो इथे मी हा दोरा घेतलेला आहे
आणि जिथून आपल्याला सुरुवात करायची आहे ना तो इथं पकडायचा आपल्याला. आणि आपण अंदाजे घ्यायचं की आपल्याला उंची किती पाहिजे आहे हाराची वगैरे त्या हिशोबाने. सो एवढी लेंथ आपल्याला लागणार आहे हाराची. सो ह्याचं मी माप घेणार आता. सो ही जी लेंथ आहे ती साधारणपणे 9 इंच आहे. सो 9 इंचचा मी हार बनवणार आहे गणपती बाप्पांसाठी. सो आता तुम्हाला कळालं असेल की आपण माप कसं घ्यायचं. सो मूर्तीवरचं माप आहे माझं 9 इंच आणि मी 9 इंचाचा हार बनवणार आहे आता. 9 इंचाचा हार हा मोठ्या मूर्तीला बनवायचा आहे. तुम्ही छोटासा 4 इंचाचा किंवा 5 इंचाचा गणोबासाठी किंवा आपल्या जे देवारातले छोटे छोटे देव असतात त्यांच्यासाठी तुम्ही 3 ते 4 इंचांचा छोटे छोटे हार बनवू शकताय. पण आपल्याला इथे मोठ्या मूर्तीचा हार बनवायचा आहे, त्यामुळे इथे मी 9 इंचाचा हार बनवणार आहे. सो स्टार्ट करायचं आहे आपल्याला इकडून आता. सो इथे मी थोडासा दोरा कट करून घेतलेला आहे. पूर्ण गुंडी घेत नाही आहे मी. इथे कट केलेला आहे आणि इथे मी थोडा गोळा करणार आहे हा दोरा. जेणेकरून आपल्याला इझिली ह्याच्यामधून पास करता यावं. सो लेट स्टार्ट. सगळ्यात आधी आपल्याला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. थोडंसं मी डिझाईन बनवणार आहे ती म्हणजे थोडे पांढरे तांदूळ, मग थोडे नारंगी तांदूळ, मग परत पांढरे तांदूळ, नारंगी तांदूळ, अशी मी एक झिगझॅगमध्ये थोडीशी डिझाईन बनवणार आहे. त्यासाठी सगळ्यात स्टार्टिंगला मी घेणार आहे पांढरे तांदूळ. पण सगळ्यात आधी स्टार्टिंगला मी घेणार आहे ते म्हणजे मोती. सो मोती आपल्याला आधी वळून घ्यायचा आहे. सो अशी गाठ मारून घेतलेली आहे मी सगळ्यात आधी स्टार्टिंगला मोती घालून. सो सगळ्यात आधी आपल्याला हा जो तांदळाचा जो काही शीत आहे किंवा जे काही छोटे तांदूळ आहेत ते आपल्याला असं ह्यामध्ये पकडून घ्यायचं आहे 2 दोऱ्यांच्या मध्ये. आणि हा दोरा इकडून टाकून आपल्याला ह्याच्यामधून असा काढून घ्यायचा आहे आणि वरती असा टाईटली म्हणजे टाईट करून घ्यायचा आहे त्याला आणि खेचायचं आहे, जेणेकरून आपला तांदूळ लूज होणार नाही आणि निसटणार नाही. अशाच पद्धतीने आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. सो इथे मी 10 पांढरे तांदूळ घेणार आहे स्टार्टिंगला. सो तुम्ही बघू शकता इथे आता मी 10 घातलेले आहेत सफेदवाले तांदूळ. आणि आता मी परत पुढच्या म्हणजे 10 आता मी हे तांदूळ घालणार आहे जे मी कलर केलेले आहेत ऑरेंज कलरचे. सो लेट स्टार्ट. सो ते मी 10 जे ऑरेंजवाले शीत आहेत ते घातलेले आहेत. आता मी पुन्हा इथे व्हाईटवाले शीत घालणार. असंच मी अल्टरनेट करत जाणार 9 इंचांपर्यंत.
आणि आपण अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आता. आणि तुम्ही बघू शकता आपला हार रेडी झालेला आहे अशा पद्धतीने. हे जे एक्सेस दोऱ्या आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत. सो कट करायच्या आधी इथं आपल्याला थोडंसं टाईट करून घ्यायचं जेणेकरून ती गाठ सुटणार नाही आणि ते कट करून घ्यायचं आहे. सेम हिअर. सो फायनल रिझल्ट बघू शकता तुम्ही हाराचा. अशा पद्धतीने आपला हार पूर्णपणे वळून झाला. तुम्ही क्लोजअप लुक बघून घ्या हाराचा. सो अशा टाईपमध्ये आपला हार रेडी झालेला आहे. अक्षतांचा हार हा तुम्ही फोटोवरती पण घालू शकताय, तुमच्या देवारातल्या मूर्तींनासुद्धा घालू शकताय, प्लस गणपती बाप्पांच्या मूर्तीलासुद्धा घालू शकता ह्यावर्षी. सो अशा सोप्या पद्धतीने आपला अक्षता कंठीहार तयार झालेला आहे. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा हा हार घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने जसं मी दाखवलेलं आहे तसं. सो इथे आपला हार तयार झालेला आहे आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता हाराची. असा 2 कलर्समध्ये मी हार बनवलेला आहे, जो व्हाईट ऑरेंज व्हाईट ऑरेंज व्हाईट ऑरेंज असा आहे. म्हणजे मी लास्टला इथे मोती पण लावलेला आहे. आणि अशा प्रकारे हा हार तयार झालेला आहे. हा तुम्ही तुमच्या मूर्तीला घालू शकताय. ह्याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकताय. बघा ना किती सुंदर दिसतोय हार. होप सो हा हाराचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही जर हार बनवत असाल किंवा हा व्हिडिओ बघून जर तुम्ही हार बनवला तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.